बाप रखुमा देवी
सार्थक करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे तेने सार्थक देहाचे तेने सार्थक देहाचे तेने सार्थक देहाचे सार्थक देहाचे तेने सार्थक देहाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा शेषा वर्णिता झाली सीमा शेषा वर्णिता झाली सीमा शेषा वर्णिता झाले सीमा शेषा वर्णिता झाले सीमा शेषा वर्णिता झाले सीमा शेषा वर्णिता झाले सीमा वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे 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 नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी म्हणे नामयाची जनी म्हणे नामयाची जनी म्हणे नामयाची जनी म्हणे नामयाची जनी नामयाची जनी म्हणे नामयाची जनी नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी नाम सार्थक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी म्हणे नामयाची जनी
सार्थक देहाचे सार्थक देहाचे सार्थक देहाचे देहाचे विठोबार कुमारी विठोबार कुमाई अरे विठोबार कुमाई हे जे विठोबार कुमार बार कुमारी कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई बार कुमारी बार कुमारी म्हणा म्हणा जन्म येऊन जन्म येऊन यादे जन्म येऊन देख जन्म येऊनिया देखा रणा जन्म येऊनिया देखा जन्म येऊनिया देखना जन्म येऊनिया देखा देखना मेरा जन्म येऊन देखा जन्म येऊन देखा जन्म येऊन देख 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 जन्म येऊन देखा जन्म येऊनिया देखा जन्म येऊनिया देखा जन्म येऊनिया देखा करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक ओ करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक करा ओ करा करा देहाचे सार्थक करा
सार्थक करा 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 देहाचे 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 करा करा देहाचे सार्थक करा देहाचे करा देहाची सार्थक करा 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 देहाचे सार्थक वाचे वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे रे नाम वाचे नाम विठ्ठलाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे विठ्ठलाचे रे सा
विठ्ठल 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 जन्मा येवण्या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे ऐसा नामाचा महिमा शेषा वर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी म्हणे नामयाची जनी वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे विठ्ठल आता केशराजा हेच विनवणे मस्तक चरणी ठेवितसे योंद प्रविश्य मम वाचमिमां रसुतां संजीवयत किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं लडिवाळ नामा विठोबाचा दास तयाची चरणास दंडवत जन्मा येऊन्या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा आणि या पंढरीश परमात्म्याचे अत्यंत लढीवाळ भक्त असणारे संत श्रेष्ठ नामदेवराय आणि या नामदेवरायांच्या एक निष्ठा अशा असणाऱ्या दासी संत श्रेष्ठ जनाबाई महाराज आणि या जनाबाई महाराजांचा 4 चरणाचा आणि तुम्हा सामान्य जनांना उपदेश अशा पद्धतीचा करणारा अभंग आहे. काय बोलतात जनाबाई महाराज तत्पूर्वी थोडासा परिहार देणं तो म्हणजे असा चालू असणारा हा वार्षिक महोत्सव आणि या महोत्सवाचे याही वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहामध्ये तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आणि उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. 2017 साली त्या ठिकाणी या सोहळ्याची सुरुवात या आपल्या बहिरम बाबाच्या दरबारामध्ये की ज्या दरबाराचा विचार जर केला अत्यंत पवित्र असणारा दरबार पण मानवी प्रवृत्तीच्या त्या ठिकाणी महाराज मुळे कदाचित याला कुठंतरी वेगळ्या प्रकारचं वळण लागत होतं. पण 9 वर्ष या गोष्टीला झालं. आमचे स्नेही असणारे आलोने महाराज
यांनी अगदी योग्य ठिकाणावर हा जो काही यात्रेचा जत्रेचा काही मोसम आहे, मोहल आहे, तो आणून या ठिकाणी ठेवला हुआ. प्रत्येकाला ज्ञात आहे, दरवर्षी आपण ऐकतो पाहतो, विदर्भ प्रांतामध्ये असणारी ही सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेची ओळख आहे बुवा. बैरम बाबांचा विचार जर केला तर प्रत्येकाला चरित्र माहिती आहे. अगदी बैरम बाबांचं असणारं व्यापक स्वरूप हे कसं झालं तर लोण्यापासून असणारा हा या देवाचा प्रसाद आणि त्या प्रसादाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी महाराज भव्य अशी बैरम बाबांची मूर्ती या ठिकाणी आज स्थापित आहे, विराजमान आहे. आणि याच बाबांचा असणारा महोत्सव, या महोत्सवामध्ये असणारा हा हरिनाम कीर्तन सोहळा दरवर्षी विविध प्रकारामध्ये त्या ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण विषय त्या ठिकाणी या सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. श्रीमद भागवत कथा झाली, रामायण झालं, शिवपुराण झालं. आता यावर्षी गरुड पुराणाचं आयोजन या ठिकाणी महाराज आपल्याला पाहायला मिळतंय. गरुड पुराण असेल, विचारसागर, हरिपाठ, कीर्तन, काकडा, हे त्या ठिकाणी मोठ्या आनंदानं तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणाचा विचार केला तर आसपास जवळ त्या ठिकाणी गाव कोणतंच नाही. प्रत्येकाला 10-5 किलोमीटरहून इथं यावं लागतं आणि हा सोहळा पार पाडावा लागतो. मोठा आनंद आहे की या आसपासून येणाऱ्या मंडळींच्यामुळं मोठी शोभा या कार्यक्रमाला येते. सुंदर नियोजन याही वर्षी तुम्ही सर्व मंडळींच्या सहकार्याने आमचे स्नेही असणारे हरिभक्तीपरायण संजयजी महाराज आलोने यांच्या माध्यमातून होत आहे. आणि मी नेहमी सांगतो बुवा, या उत्सवाला काय कमी आहे सांगा ना. बैरम बाबांचं अधिष्ठान आहे, मोठमोठे महात्मे या भूमीमध्ये तपस्वी होऊन गेलेले आहेत. गुलाबराव महाराज असतील, आपले लाखनगावचे गुणवंत बाबा असतील, असे मोठमोठे त्या ठिकाणी महाराज महात्मे या भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत. आणि या महात्म्यांच्या मुळं आज हा आनंद सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असे गाणारे मंडळी आहेत. किंबहुना मी अजून पुढे जाऊन सांगायचं झालं तर अतिशोक्ती ठरणार नाही. आज नवोदित कीर्तनकार, नवोदित भजनी, ज्यांची भजनं ऐकून भजन शिकतात ती मंडळी आहेत बुवा. बरं का, आमचे ज्येष्ठ असणारे सेवक म्हणजे ज्यांनी परमार्थासाठी आयुष्य घालवलं असे असणारे गोडशे आबा असतील, आमचे गोपाळे महाराज. तिसरी भेट आहे आमची, मागच्या वर्षी इथंच भेटलो होतो. अजून पूसला दत्त टेकडी तुमच्या गावाच्या जवळच, तिथं त्या ठिकाणी भेट झाली होती. आणि ज्यांनी नामदेवरायच्या सेवेचं व्रत घेतलेलं आहे, आम्हाला अभिमान आहे की नामदेवरायच्या सेवेचं व्रत घेतलं. नवे नवे ज्यांनी या नामदेवरायच्या सेवेचा त्या ठिकाणी विचार करता, खरं तर एक थोडंसं आपल्या संप्रदायाच्या दृष्टीनं आम्हाला बोलायला काही अडचण नाही. ज्ञानोबाराय, नामदेवराय, काय ज्ञानोबाराय, तुकोबाराय ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी संप्रदायामध्ये ठसावून दिसले जातात, तसं इतर संतांचं त्या ठिकाणी दिसणं अत्यंत गरजेचं आहे. आणि इतर हे जे आपण पाहतो का नाही, संतांचे अभंग, संतांची ओळख, यातले बरेच संत ह्या बसणाऱ्या मंडळीला माहीतच नसतील. वर्षाला जिथं भिंतीवर तुम्ही त्यांचं दर्शन करून देत असाल, पण सगळ्या संतांचं त्या ठिकाणी वाङ्मय अभ्यासलं गेलं पाहिजे. आमची मोर्शीला भेट झाली होती ना, आलोने महाराजांनी मला सांगितलं होतं जनाबाईच्या अभंगावर कीर्तन करत चला, बरोबर आहे का नाही. म्हणून आज सहज बसल्या बसल्या मग असे आठवलं, म्हणून अभंग हा सेवेसाठी निवडला. असो, नामदेवरायची अखंड सेवा करणारे यांचा आमचा पहिला परिचय म्हणजे कुंभकोणम. आठवते का तुम्ही 2001 सालची काही घटना असेल, 2001 सालची घटना. कुंभकोणमला विठ्ठलदास महाराज म्हणून खूप मोठी हस्ती त्या ठिकाणी आहेत. आणि वैकुंठवासी इटोळेकर बुवा, तुम्ही, रामभाऊ महाराज काजळे, आपण सर्व मंडळी त्या ठिकाणी गेलो होतो. आणि त्यावेळेसपासून असणारा परिचय की नामदेवरायांच्यासाठी म्हणून आयुष्य सगळं त्या ठिकाणी ही मंडळी व्यस्त आहेत. असे असणारी आमचे कुठे बुवा, अजून त्या ठिकाणी ही सर्व गाणारी मंडळी. आणि आमचा आता हा परिवार की ज्याला आम्ही नाव ठेवले बैरम परिवार. बैरम परिवार हा
येणारा कुठेही त्या ठिकाणी महाराज गाठ पडले तरी ही जरी वेगळ्या गावची असली लोक तरी आम्हाला एकच सांगतात बैरमचे आम्ही, मग आम्ही हा बैरमचे. प्रेम करणारी मंडळीत गेले 9-10 वर्षापासून असणारे प्रेम आहे. भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना करायची की उत्तर भगवंताने अशीच सेवा नवे याच्याही पेक्षा उत्तम प्रकारे सेवा भगवंताने करून घ्यावी एवढी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सेवेला सुरुवात करायची आहे का नाही? सुरुवात करतो. प्रस्तुत अभंगातून जनाबाई महाराज उपदेश अशा पद्धतीचा तुम्हा आम्हा सामान्यांना करतात. या मानवी शरीराचा विचार पुढ्यात ठेवून पुढे मांडून या देहाचं महत्व या देहाला येऊन आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे अशा पद्धतीचा उपदेश संत श्रेष्ठ जनाबाई महाराजांनी प्रस्तुत अभंगातून केलेला आहे. मानवी शरीराचा विचार जर केला तर अत्यंत दुर्मिळ असणारं हे मानवी शरीर की ज्या शरीराचं वर्णन करत असताना अनेक संतांनी वर्णन केलेलं आहे की हा मानवी शरीराचा विचार किंवा हे मानवी शरीर अत्यंत त्या ठिकाणी महाराज दुर्लभ सांगितलेलं आहे. आपण पाहतो सगळं अभ्यासू मंडळी आहात तुम्ही, जास्त काही त्या ठिकाणी विचार मांडण्याची गरज नाही. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा सांगितलेलं आहे. सकळ देहा माझी पहाओ अति दुर्लभ अति दुर्लभ मनुष्य देहो. महाराज म्हणतात सगळ्यात दुर्लभ देह जर कोणता असेल तर तो हा मनुष्य देह आहे. की या देहाचा विचार करता इतका दुर्लभ असणारा देह किती दुर्लभ आहे याच्यापेक्षा दुर्लभ देह या पृथ्वीवर दुसरा कोणताच नाही. कोणताच देह दुर्लभ नाही. याच्यापेक्षा मोठा देह कोणता नाही. याच्यापेक्षा दुर्लभ देह कोणता नाही. कसा नाही मी नेहमी एका उदाहरणाने स्पष्ट करत असतो. हा देह किती श्रेष्ठ आहे या देहाचा विचार करता मानवी देहाची दुर्लभता सांगत असताना किती दुर्लभ आहे याचं वर्णन पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतं की व्यवहाराच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आपण पाहत असताना लिलाव असतात, बँकेचे लिलाव. आता हे मार्च डिसेंबर अखेर ह्या लिलावाच्या गोष्टी होत असतात. एखाद्याचे काही हप्ते अजून वेगळा EMI नाही तर किस्ते म्हणतात नाही का, ते जर राहिले तर त्या बँका काय करतात गाड्या जे काय असेल ते ओढून आणतात. आणि वडून आणल्याच्या नंतर एक तारीख ठरवली जाते. त्या तारखेपर्यंत त्यानं जर काय असेल ते बँकेचं कर्ज भागवलं नाही, हप्ते भागवले नाही तर ती गाडी म्हणा ती काय लिलावामध्ये आणली जाते. लिलावामध्ये शब्द कळतात ना तुम्हाला. त्या लिलावामध्ये ती गाडी आणल्याच्या नंतर जो लिलाव पुकारणारा असतो त्या लिलाव पुकारणाऱ्यानं पुकारावं. लोक त्या ठिकाणी बोली लावायला आलेले असतात. गाडी बाजारात मांडली जाते आणि या गाडीचा विचार मांडत असताना महाराजांनी काय काय त्या लिलाव पुकाराने सांगायचं अरे या गाडीची किंमत 20,000 रुपये. ज्याला कोणाला ही गाडी अपेक्षित आहे त्यांनी 20,000च्या पुढे बोली लावायची आणि या गाडीचं मालक व्हायचं. 20,000 ही मूळ किंमत त्याची काढली जाते. 20,000च्या पुढे बोली चालू होते. 20च्या पुढे 21 चालू होतात. 21,001, 21,002, 21,003 म्हणूस तर एखादा उठला आणि 22,000 म्हणला तर 21,000 वाल्याला किंमत नाही. 22,001, 22,002 मग एखादा उठतो 25,000. आता 22 वाल्याला किंमत नाही. आता बोली कुठं आली 25 वर. 25,001, 25,002. आता बोली कुठेही जाऊ द्या आपण इथंच थांबू तर पुढे जायचं आपल्याला कीर्तनामध्ये नाही का. 25,003 शब्द त्याच्या मुखातनं बाहेर पडला आणि एखादा जर वटला 35,000 देतो म्हणला तर त्याला किंमत आहे का नाही. 25,001, 25,002, 25,003 ह्या 3 शब्दानंतर कितीही मोठा असला तरी त्या ठिकाणी महाराज त्याला किंमत नाही. तसं ज्ञानोबाराच्या शब्दानुसार दुर्लभुरे 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 तुम्ही का नेना. आहार निद्रेसाठी दवडिता मनुष्यपणा. नरदेह दुर्लभ एक,
नरदेह दुर्लभ 2, नरदेह दुर्लभ 3, याच्यापेक्षा मोठा देह कोणताच नाही. सर्वश्रेष्ठ देह जर कोणता असेल तर तो मनुष्य देह आहे. किती श्रेष्ठ या श्रेष्ठत्व या देहाचं सांगितलेलं आहे. नाथांचं एक प्रमाण आहे पहा. नाथ महाराज असं म्हणतात, गावोगावी विभागानुसार तालुक्यात, जिल्ह्यात, क्षेत्रात यात्रा भरत असतात. यात्रा आता बहिरमला आपल्या यात्रा भरलेली आहे. या बहिरमच्या यात्रेमध्ये विविध अशा पद्धतीच्या वस्तू त्या ठिकाणी विक्रीस आलेल्या आहेत. आल्यात का नाही विक्रीस? इथं जशी यात्रा भरली तशी पंढरपूरला भरते, आळंदीला भरते, देहूला भरते, पैठणला भरते. या यात्रेमध्ये आल्यानंतर लोक जेवढं देवासाठी येतात किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त घरासाठी येतात. तुम्ही म्हणाल ते कसं काय? कारण लोक ज्यावेळेस वारीला येतात त्यावेळेस वारीला घरातून पंढरीला निघत असताना एकच पिशवी बरोबर असते. आबा बरोबर आहे का नाही? एकच पिशवी असते. पंढरपूरून घरी आल्यानंतर एकाच्या 4 तरी होतात बुवा. या 4 मध्ये असतं काय सांगा ना? काय नसतं. नातवाच्या खेळण्या, नातीच्या बांगड्या, घोंगडी, याच्या पलीकडे दुसरं काय आणतात का लोक? नाही. महाराज म्हणतात की त्या बाजारामध्ये विविध प्रकारच्या वस्तू विक्रीस असतात. तसं या बाजारामध्ये खोट्या रत्नांच्या माळा विकल्या जातात. विकतात का नाही? 10 रुपये त्या ठिकाणी दिले की मोत्याची माळ मिळते. कसले मोती? कल्चर मोती म्हणतात त्याला. नाव एक वेगळंच आहे. कल्चर मोती म्हणजे खोटे. महिला मंडळीला जास्त त्याचा अनुभव आहे. खोटे मोती 10 रुपये दिले की खोटे मोती मिळतात. 50 रुपये दिले की त्याच्यापेक्षा थोडे चांगले मिळतात. 500 रुपये दिले की त्याच्यापेक्षा थोडे चांगले मिळतात. 1000 रुपये दिले की त्याच्यापेक्षा थोडे चांगले रत्न मिळतात. 10,000 दिले की त्याच्यापेक्षा चांगले रत्न मिळतात. महाराज म्हणतात, अरे असे काही रत्न आहेत की ज्या रत्नाची किंमत पृथ्वी मोल समजली जाते. बुवा एवढे महाग रत्न आहेत का नाही असे रत्न? पण नाथ महाराज म्हणतात, पृथ्वी विकल्यानंतर ते रत्न मिळेल, पण चिंतामणी घ्यायला कुठलं मोल लावावं लागेल सांगा? चिंतामणी विकत घ्यायचा, काय करावं लागेल त्याला? कुठलं मोल लावावं लागेल? किती रुपयामध्ये चिंतामणी मिळेल? नाथ महाराज म्हणतात, मोले अनर्घ्य रत्न येती, परी चिंतामणी नये हाती. तस अनेक योनी जन्म होती, परी नरदेह प्राप्ती अति दुर्लभ. महाराज म्हणतात, जसं बाजारामध्ये रत्न मिळतील, हिरे मिळतील, माणकं मिळतील, मोती मिळतील, पण चिंतामणी मिळणार नाही, तसं या नरदेहाला येण्याच्या आधी आपण गाढव झालो, बैल झालो, डुक्कर झालो, माकड झालो, आडी झालो, सगळं झालो, पण नरदेह मात्र सहजासहजी प्राप्त होत नाही. किती कष्ट आहे या नरदेहाला येस्तोर. महाराज म्हणतात, अरे या नरदेहाला येस्तोर आपण रोज काकड्यामध्ये म्हणतो का नाही, बहुता दिवसा फेरा आला या नगरा, आला या नगरा. किंवा महाराज म्हणतात, सगळ्यात शेवट हा देह प्राप्त होतो. बा सगळ्यात आधी हा देह प्राप्त होत नाही. सगळ्यात शेवट म्हणून आपण ऐकतो पहा, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. महाराज म्हणतात की अनेक जन्म घेतल्याच्या नंतर सरते शेवटी प्राप्त होणारा देह म्हणजे हा मानवी देह आहे. या देहाला आल्यानंतर प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कोणता विचार केला पाहिजे? अरे देह प्राप्त झाला, पण या देहाचं सार्थक कसं होईल? माणसाला हा विचार नाही. ज्या विचाराची माणसाला गरजच नाही, लोक तो विचार करतात, आणि जो विचार करायला पाहिजे तो विचारच करत नाही. नाही का? माणसाला ज्या विचाराची गरजच नाही, काय गरज आहे? ते जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगत पहा. जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगत, ते असं सांगत, एक शेतकरी होता म्हणे, शेतकरी, आणि त्या शेतकऱ्याकडे एक म्हैस होती, आणि त्या म्हशीची शिंग अशी गोल होते. बुवा कसे? अशी गोल शिंग.
आणि ती गोल शिंगाची म्हैस रोज शेतकरी त्या ठिकाणी त्या म्हशीची सेवा करायचा, जे असेल ते चारा म्हणा काही गोष्टी करायचा. आणि चांगला वर्षभर त्या शेतकऱ्यानं त्या म्हशीला सांभाळलं होतं. आणि म्हशीला सांभाळत असणारा हा शेतकरी रोज वैरण का टाकली की अर्धा तास त्या म्हशीकडे असं टकलवून पाहायचा. काय करायचा? अर्धा तास असं म्हशीकडे टकलवून पाहायचा. 1 वर्ष गेलं बुवा याच्यात. 1 वर्ष गेलं आणि 1 वर्षानंतर या म्हशीला त्या ठिकाणी हा रोज वैरण टाकणारा, तिला पाहणारा शेतकरी त्या म्हशीनं त्याला मानेतनं उचललं मागं फेकलं बुवा. मानेतनं उचललं आणि मागं फेकलं. काही मंडळीनं पाहिलं आणि मंडळी त्या ठिकाणी महाराज जवळ आली. पळत पळत आले. त्या गृहस्थाला शेतकऱ्याला उचललं. शेतकऱ्याला विचारलं, का तुमचीच म्हैस आहे ना? हो माझीच म्हैस आहे. मग तुम्हाला मारलं कसं? नाही तिची चूक नाही म्हणे. तिची चूक नाही. मग कसं काय? मीच खोडी केली म्हणे. कसं काय खोडी केली? नाही तिचे ते वाकडे असे गोल शिंग होते का नाही, मला वाटलं त्याच्यात डोकं घातल्यानंतर काय होते पाहावं म्हणून डोकं मी घातलं म्हणजे तिची चुकी नाही. आता ते जनावरच आहे शेवटी, मालक असलं का काय असलं का, डोकं घातलं म्हणून तिनं उचलून फेकलं. दुसरा ग्रस्त होता. का म्हणे जरी तुमची म्हैस असली तिच्यात डोकं तुम्ही घातलं होतं आणि हे डोकं घालण्याच्या आधी थोडासा विचार मनामध्ये आला नाही का? विचार केला नाही का याचं काय होईल? त्यानं सांगितलं 1 वर्ष तेच करत होतो म्हणलं. रोज अर्धा तास त्या म्हशीकडे पाहायचं विचार आणि त्या म्हशीकडे त्या ठिकाणी पाहून विचार करत होतो, जर मी डोकं घातलंच तर ही म्हैस काय करेल. आणि विचार करून डोकं घातलं. आता असे विचार करून फायदा आहे का सांगा? महाराज म्हणतात हा विचार असणं उपयोगाचं नाही. मनुष्य देहाला विचार करण्याला पावली सकळ संतांनी सांगितलं. का सांगितलं? कारण इतर योनीमध्ये आणि मनुष्य योनीमध्ये फरक आहे बुवा. काय फरक आहे? महाराज म्हणतात इतर योनीमध्ये आणि मनुष्य देहामध्ये काय फरक आहे? महाराज त्याचं गोड वर्णन करतात. पहा, आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान. आहार खात नाही असं कोणी आहे का? प्रत्येकाला आहार लागतोच. जेवल्याशिवाय कोणाचंही त्या ठिकाणी काही चालत नाही. आहार हा प्रत्येकाला आहे. माणसं जेवतात आणि जनावर उपाशी राहतात का? त्यांनाही खायला लागतच ना. म्हणजे जनावराला सुद्धा आहार आहे. निद्रा झोप ही जनावराला सुद्धा आहे बुवा. झोपत नाही असं या जगामध्ये कोणी नाही. एक तरी दाखवा. एक झोपण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. कशा वेगळ्या आहेत? कशा वेगळ्या आहेत पद्धती? आता दुसऱ्याचं कशाला सांगावं किंवा आपलंही सांगावं का नाही जगा पुढे? सगळं जग उठतो ना, आम्ही महाराज लोक झोपायला जातो नाही का? रात्रभर जागच, ह्या गावावर ना त्या गावावर, त्या गावावर ना या गावावर. झोपायच्या पद्धती वेगळ्या आहेत. कोण दिवसा झोपतं, कोण रात्री झोपतं, कोण बसून झोपतं, कोण झाडाला उलट टांगून झोपतं. आहे का नाही प्रकार असा? झाडाला उलट टांग, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? वट वागुळच म्हणतात. बरोबर. तो वट वागुळ झाडाला उलट टांगतो पण झोपत नाही असं नाही. चला याच्या पुढे जाऊन सांगतो. असं म्हणतात जो खानदानी घोडा असतो तो केव्हा खाली बसत नाही म्हणतात. घोडा खाली बसत नसतो. तो घोडा उभारून का होईना थोडासा पाय वाकडा करतो आणि झोपतो बुवा. अजून पुढे जाऊन सांगू. मनुष्य कितीही झोपेमध्ये असू द्या, या मनुष्याला कितीही झोप लागू द्या, पण पाणी अंगावर पडल्यावर झोपल का मनुष्य? झोपल का? पण महाराज म्हणतात पाण्यात राहणारा मासा तो सुद्धा झोपतो. पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा, पाण्यात मासा झोप घेई कैसा, पाण्यात मासा झोप घेई कैसा, पाण्यातला मासा झोप घेतो कैसा. दाविदाच्या वंशात तेव्हा कळे, दाविदाच्या वंशा तेव्हा कळे, दाविदाच्या वंशा तेव्हा कळे, दाविदाच्या वंशा तेव्हा कळे.
कैसा जावे त्याच्या वंशात वाकडे जावे त्याच्या वंशात पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे पाण्यातील मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कडे. महाराज म्हणतात अरे हा पाण्यातला असणारा मासा कसा झोपतो हे पाहायला आपल्याला त्या ठिकाणी महाराज कळत नाही, पण जावे त्याच्या वंशात तेव्हा कडे. पण आपला विषय काय आहे, पाण्यामध्ये मासा झोप घेतो इथपर्यंत थांबा, तो कैसा घेतो हा आपला विषय नाही, घेतो हे महत्वाचं आहे. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, तो झोपतो बुवा. म्हणून आहार निद्रा भय नाही असं कोण आहे सांगा. माझ्या जीवनामध्ये भय नाही असं या जगामध्ये कोणी नाही. भयाचे प्रकार भरपूर असतील. कोण कशाला भेटतो, कोण कशाला भेटतो, कोण कशाला भेटतो. महाराज म्हणतात की भीत नाही असं या जगामध्ये कोणी. प्रत्येकाला भय आहे. आहार निद्रा भय मैथून. महाराज म्हणतात समयोनीशी समसमान. मग मनुष्य देहाला विशेष काय आहे, विशेष या मनुष्य देहाला एक विशेष दिला आणि तो म्हणजे ज्ञान. मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वदा. महाराज म्हणतात मनुष्य देहामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर ज्ञान. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले. महाराज म्हणतात मनुष्याला विशेष काय आहे, विशेष मनुष्यामध्ये ज्ञान आहे. या ज्ञानाचा विचार जर केला तर हे ज्ञान मनुष्याला सोडून दुसऱ्या कोणाकडेही ज्ञान नाही. किती ज्ञानी आहे मनुष्य. माणसा एवढा ज्ञानी या जगामध्ये कोण नाही. मी नेहमी सांगतो बुवा, सगळ्यात जर श्रेष्ठ ज्ञानी कोण असेल तर तो मनुष्य आहे. म्हणून पहा ना, लोक म्हणतात सध्याचं युग हे संगणकीय कृत आहे म्हणतात, म्हणजे कॉम्प्युटर युग आहे म्हणतात. बटन दाबले की सगळ्या गोष्टी शक्य होतात. पूर्वीच्या काळामध्ये तर ह्या जुन्या लोकांनी जी शेती केली, शेती राहिले का बुवा आता ती नाही. पूर्वी मोठ्यानं पाणी ओढायला लागायचं. तुमच्याकडे मोठंच म्हणतात ना. बैलानं ते मोठ्यानं पाणी ओढायचं आणि पिकाला द्यायचं. आता मोठ राहिली नाही. आता काय करावं लागतंय, बटन दाबायचं. ते सुद्धा कुठं घरी बसून. तुम्ही म्हणाल ते कसं काय, मोबाईलवर निघालंय का नाही, रिमोटवर मोबाईलवर निघालंय का नाही, घरी बसून बटन दाबायचं. सोपं झालं बुवा. का तर संगणक युग आहे. लोक म्हणतात सगळं युग हे कॉम्प्युटरवर चालतं, पण लक्षात ठेवा जरी सगळं युग संगणकीय असलं, कॉम्प्युटरवर असलं, तरी कॉम्प्युटर बनवणारा कोण आहे, आहे का नाही. कित्येक तरी गोष्टी तुम्हाला पाहता येतील. माणसानं विजेची चोरी करू नये म्हणून सरकारनं काही कमी युक्त्या लावल्या का, पण आजपर्यंत थांबलं का ते, का थांबलं नाही. कारण एक पाऊल मनुष्य पुढं आहेच. का पुढं आहे तर मनुष्य हा ज्ञानी आहे. मनुष्य एवढा ज्ञानी या जगामध्ये कोणी नाही. सर्वत्र जर त्या ठिकाणी मनुष्याचा मोठा गुण कोणता असेल तर मनुष्य ज्ञानी आहे. आणि ज्ञानी माणसाला संत महात्म्याने विचार करायला सांगितलेला आहे. संतांनी विचार करायला सांगितलंय का नाही. एवनी नर देहा विचारावे सार. एवढी नर देहा विचारावे सार. एवनी नर देहा विचारावे सार. एवढी नर देहा विचारावे सार. करावा पैधीर भजन मार्गी.
भजन मार्गी. महाराज म्हणतात प्रत्येक मनुष्याने विचार केला पाहिजे. याच्या पुढे जाऊन सांगू, ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये विचार नाही तो मनुष्यच नाही. ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये विचार नाही तो मनुष्य नाही. मग चैतन्य महाराजांनी एकदा सांगितलं होतं, चैतन्य महाराजांनी असं सांगितलं, ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये विचार नाही त्या मनुष्याच्यात आणि गाढवाच्यात नका एवढंच अंतर आहे. विचारा वाचून नर खर तो कैसा नाही का. महाराज म्हणतात नर आणि खर किती अंतर आहे? नखच अंतर आहे का नाही. नर आणि खर, नर मधला र काढला आणि ह्यातला खर ख मधला ख काढला तर नका एवढंच अंतर आहे बुवा. नका एवढा अंतर आहे. म्हणून मनुष्य हा जर विचारी नसेल तर त्याला गाढव उपमा दिली बुवा. गाढव उपमा दिली का? कारण मनुष्याचा विचार जर केला तर सर्वात ज्ञानी आणि विचार असणारा जर कोण आहे तर मनुष्य आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, अरे बाबा नुसता मनुष्य देहाला आला, रोज चांगलं खावं, चांगलं त्या ठिकाणी कपडे परिधान करावे, गावातनं उगीच फिरावं, ज्या गोष्टीत मनुष्य देहाची त्या ठिकाणी कसलीच सार्थकता नाही अशा गोष्टीमध्ये जगून मरून जर जाशील तर या देहाचा उपयोग होणार नाही. बाबा या देहाला आला ना, या देहाला नंतर तू विचार कर. विचार प्रत्येकाला सांगितलेला बुवा. सारासार विचार करा करा उठाउठी नामधरा कंठी. विठोबाची. किती करायचा विचार? किती विचार करायचा? महाराज याच्या पुढे जाऊन सांगतात क्षणाची करावा विचार. क्षणाची करावा विचार. क्षणाची करावा विचार. क्षणाची करावा विचार. रावया पार भावाशी दोन रावया पार भावाशी दोन संत जाणार नाशिवंत ते धरावया पार धरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार. क्षणाची करावा विचार. रावया पार भगवान सिंधू रावया वया पार भवसी. क्षणाची करावा विचार. धरावया पार भवसिंधू. धरावया पार भवसिंधू. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. महाराज म्हणतात प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. तुम्ही म्हणाल नाही केला तर काय फरक पडते? महाराज म्हणतात नाही, गेलेला क्षण हा माणसाच्या आयुष्यामध्ये परत माघारी येणार. येत नाही. हा लोक म्हणतात काय एवढं या सप्त्यात माळ घालावी असं नडलंय का? पुढच्या सप्त्यात बघू ना. नाही का? आमचे प्रत्येक कीर्तनकार महाराज ही गुणीजन मंडळी साधक मंडळी आपल्याला रोज सांगत असतील, बाबा माळ घाल, भजन कर, चल सप्त्याला. आता काही जणांचे तर विचार असे आहेत बुवा, काही जण तर म्हणतात माळ घालणं काही तरुण पोराचं काम आहे का म्हणतात. नाही का? कुणी माळ घालायची, जसं वय 60च्या पुढे गेलं त्यांना माळ घालायची. एक ग्रस्त असाच भेटला ना मला, महाराज अहो माळ काय तरुण पोरानं घालायची का म्हणे? परमार्थ करणं, ज्याला घरी काही काम नाही त्यानं परमार्थ करावं. म्हणजे 60च्या पुढे माळ घालावी असं तुझं म्हणणं आहे. आणि जर 60च्या आधीच आपला नंबर लागला तर आहे का आपल्या हातामध्ये? ते आपल्या हातामध्ये आहे? हे तो कोणी शाश्वती देऊ शकेल का माझ्या सहित की मी वयाचे 60 वर्ष पूर्ण करणार? कोणी सुद्धा शाश्वती देऊ शकत नाही बुवा. म्हणून जो जो वेळ मिळेल तो प्रत्येक वेळ
काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार युक्त आहार विहार प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार युक्त आहार विहार काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या मग जो जो वेळ मिळेल तो या भगवंताच्या चिंतनामध्ये घालवला पाहिजे. म्हणून बऱ्याच संतांनी आपल्याला सांगितलं विचार कर विचार कर विचार कर. जसं इतर संतांनी सांगितलं तसं जनाबाई महाराज सुद्धा या पृथ्वी तलावर जगाच्या कल्याणासाठी आलेले आहेत. आणि जगाच्या कल्याणासाठी आलेल्या जनाबाई महाराजांचं जन्मगाव म्हणजे गंगाखेड. ते गंगाखेडमध्ये त्या ठिकाणी जनाबाई महाराज जन्माला आले असं सांगितलं जातं आमच्या परंपरेमध्ये. दमा आणि करंडू या उभयतांच्या पोटी जनाबाई महाराजांचा जन्म. आणि नेम कोणता? पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करी तीर्थव्रत. हा नेम जनाबाईंच्या घरामध्ये सुद्धा होता. लहान असणाऱ्या जनाबाईंनी रोज त्या ठिकाणी महाराज भजन पूजन कीर्तन करावं. आणि आई वडिलांच्या बरोबर यांना वारीला जाण्याचा योग आला. पंढरी क्षेत्रामध्ये वारीला आले. आणि वारीला आल्यानंतर त्या काळची वारी बुवा काय त्या वारीचं वर्णन त्या ठिकाणी करतात. महाराज म्हणतात ती वारी सामान्य नाही. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटीव पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटीव एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटीव. काय त्या वारीचं महत्व होतं माहितीये का तुम्हाला? त्या वारीमध्ये येणारा प्रत्येक मनुष्य हा यात्रेसाठी येत नव्हता तर तो देवासाठी येत होता. का? कारण घरातून निघतानाच त्याने त्या ठिकाणी महाराज भगवंताचं चिंतन करत करत पंढरपूरला जावं असं संप्रदायाचा नियम आहे. वा आहे का नाही नियम असा? देवाकडे जा म्हणतात पण कसं जा? गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात
गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. आता लोक तसं जात नाही बुवा. आता कसं खात जागा नाही का वारीत पाहतोय आपण. लोक ज्ञानोबाराय तुकोबारायसाठी कमी आणि बिस्किट पुड्यासाठीच जास्त येतात आहे का नाही परिस्थिती अशी. घेत जागा आणि खात जागा. हा घेत जागा आणि खात जागा असे पुरवणे काय कॉपी पुरवणे असल्यावर पास न व्हायला काय याला सांगा. महाराज म्हणतात की आपली वारी अशी नाही. कसं गेलं पाहिजे यात्रेला. महाराज म्हणतात तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घे वाचे विठ्ठल नाम घेऊ. आता यात्रा तशी राहिली नाही. आता तीर्थयात्रे सुखे जाऊन संगीत टेप रेकॉर्ड घेऊन जाऊ नाही देवासाठी जायचं देवासाठी नाही. आता लोकाला यात्रा म्हणजे विकेंड झाला. विकेंड कळते ना विकेंड शब्द तुम्हाला. लोकाला यात्रेचं महत्व राहिलं नाही बुवा. यात्रा त्यात बी दोन प्रकार आहेत बुवा. यात्रा वेगळी आणि जत्रा वेगळी. वारकऱ्यांना जाऊ नये जत्रेत. जत्रा वेगळी यात्रा वेगळी. यात्रा पंढरपूरची यात्रा आळंदीची यात्रा. यात्रे अलंकापुरा येती का जत्रे अलंकापुरा येती. नाही यात्रा यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. देऊची यात्रा पैठणची यात्रा तुळजापूरची तुळजापूरची गावोगावी. आता आमच्या इकडं मला तर माहित नाही. आमच्याकडे आता चैत्र महिन्यामध्ये आहे पहा. प्रत्येक गावामध्ये जत्रा असतात. प्रत्येक गावामध्ये काय त्या जत्रेचं स्वरूप आहे बुवा. कुठलं तरी काहीतरी कोणाच तरी नाव लावायचं त्याला आणि त्या जत्रेमध्ये पंढरपूर तालुक्यातलं एक गाव आणि त्यानं सांगितलं आमच्या गावात एका दिवसाला 900 बोकडाचा बळी दिला. म्हणजे काय उपयोग आहे त्या गोष्टीचा सांगा. पंढरपूर तालुक्यातलं बाकीचं नाही. महाराज म्हणतात ही जत्रा. तसं यात्रा आणि जत्रा ही वेगळी. जनाबाई महाराज पंढरपूरच्या यात्रेला आले होते आणि त्या यात्रेमध्ये काय पाहावं जनाबाई महाराजांनी. पंढरीचा विधी आहे. कोणता विधी आहे. चंद्रभागे स्नान विजतो हरी कथा. चंद्रभागे स्नान विदितो हरी कथा. चंद्रभागे स्नान विधतो हरी कथा. चंद्रभागे स्नान विदितो हरी कथा. सर्व काळ समाधानाची सर्व काळ समाधान चिंता सर्व काळ समाधान चिंता सर्व काळ. चंद्रभागे स्नान विधित हरी कथा. समाधान चिंता सर्व काळ समाधान चिंता सर्व काळ. चंद्रभागे स्नान विदितो हरी कथा. समाधान चित्ता सर्व काळ समाधान चित्ता सर्व काळ सर्व काळ. महाराज वर्णन करतात चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. चंद्रभागेचं स्नान पुंडलिकरायाचं दर्शन नगर प्रदक्षिणा नामदेवराय चोखोबाराय पंढरीची पंढरायाचं रुक्मिणी मातेचं दर्शन हे सगळं हा पंढरपूरचा विधी आहे बुवा. तसा जनाबाई महाराज म्हणतात आम्ही तो विधी पार पाडला
आणि कीर्तन चालू होतं. कोणाचं? त्या काळामध्ये एकच कीर्तन बुवा, दुसरं कीर्तन नाही, दुसरा कीर्तनकार बी नव्हता बुवा त्या. आता परमार्थ खूप खूप पिकला बुवा. सांगू का? परमार्थ वाढला पण निष्ठा कमी झाली बुवा लोकांची. अजून वेगळ्या शब्दात सांगू का? परमार्थ ज्या भावनेनं करायचा असतो, लोकांचा तो भाव राहिला नाही. सध्या नुसता भाव वाढलाय, दुसरं काही झालं नाही. भावना राहिली नाही, निष्ठा राहिली नाही लोकांची. त्या काळामध्ये एकच कीर्तन, नामदेव राहायचं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेवाचं कीर्तन कुठं? एकच फळ नामदेव राहायचा. एकमेव फळ आहे बरं का नामदेव राहायचा, की ज्या फळाचं वर्णन जगद्गुरु तुकोबारांनी करून ठेवलेलं आहे. शिंपियाचा पोर एक खेळिया भला, तेने विठ्ठल बसवंत केला रे. आपुल्या सौंगड्या मिळवून घाई, तेने सतत फळ जागविला रे. तो फळ नामदेव राहायचा. एकच कीर्तन. आणि त्या कीर्तनाचा काय वैभव होतं कीर्तनाचं बोलते. देवानं टाळ घ्यावा, संतांनी इतर नाचावं. हे चोपदार कोण होते माहिती का नामदेवाच्या बरोबर? चोखोबारा आणि बंका महाराज हे नामदेवाचे चोपदार आहेत. चोखा मेळा बंका काटीकर पुढे. बर महाराज म्हणतात काटीकर. कोण काटीकर? ही काठी आहे, सामान्य समजू नका. बऱ्याच जणाला चोपदार हो म्हणले की लाजच वाटायला लागली लोकांना. लोकांना वाटते गावातली पोरं काही चेष्टा करतात, टिंगल करतात, ते नकोच म्हणतात व्हायला. पण हा अधिकार सामान्य समजू नका. आमच्या फड परंपरेमध्ये महत्व असायचं चोपदाराचं. मालक नसतील त्यावेळेस पूर्ण अधिकार हे चोपदार आणि विनेकऱ्याकडे असतात बुवा. हा नियम आहे आमच्या फड परंपरेमध्ये. हा अधिकार सामान्य समजू नका. चला मी का सांगतो तुम्हाला? देवानं टाळ वाजवावा आणि गायला त्या ठिकाणी सगळ्या वारकऱ्यांनी नाचावं, गावं. ऐकायला कोण कोण होतं? कोण कोण होतं ऐकायला? बरीच लोक म्हणतात सावता महाराज पंढरपूरला जातच नव्हती म्हणतात. चुकीचा आहे सा. सावता महाराज पंढरपूरला जात होते. अहो जे पांडुरंगाचे वारकरी आणि ते पंढरीला जाणार नाहीत असं होईल का कुठं? असं शक्यच नाही. पंढरपूरला सावता महाराज जात होते, त्याचं प्रमाण आहे बुवा. नामदेवाचं कीर्तन ऐकायला कोण कोण होतं? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, सावता. नामयाची कथा ऐकता ती. महाराज म्हणतात ती कथा नामदेवाने कीर्तन करावं आणि ती कथा त्या ठिकाणी सगळ्यांनी श्रवण करावे. ते नामदेवाची वाणी बुवा. सामान्य होती का ती वाणी? साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. महाराज म्हणतात काय ते गोड कीर्तन, काय ते गोड कीर्तन. ते कीर्तन इतकं रंगलं बुवा. किती रंगलं? अभंग बोलता, अभंग बोलता, रंग कीर्तने भरला, रंग कीर्तने भरला, रंग कीर्तने भरला. अभंग बोलता, अभंग बोलता, अभंग बोलता, रंग कीर्तनी भरला, कीर्तनी भरला, रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता, बोलता, अभंग बोलता, रंग कीर्तनी भरला, रंग कीर्तनी भरला, रंग कीर्तनी भरला. अभंग बोला टाकरी वाला. बोलता, अभंग बोलता, रंग कीर्तनी भरला, रंग कीर्तनी भरला, रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता, प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू
कीर्तनी भरला प्रेमाचे नि छंदे विठ्ठल नाचू लागला. गोड असं ते कीर्तन नामदेवरायचं ऐकलं आणि लहान असणाऱ्या जनाबाई त्या जनाबाईंवर त्या कीर्तनाचा परिणाम झाला. नामदेवराने सांगितलं, बाबा हा देह भगवंतानं दिलेला आहे आणि तो त्या भगवंताला समर्पित केला पाहिजे. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा, होईला घावा तुका म्हणे आनंद. मग मात्र ते जनाबाईला पटलं आणि जनाबाईनं सांगितलं, आता मी गावाकडे येणार नाही. मग राहायचं कुठं? ज्यांचं कीर्तन ऐकलं होतं त्या नामदेवरायची त्या ठिकाणी महाराज विचारणा केली. नामदेवरायपाशी आई वडिलांनी विचारलं, अहो लहान पोरगी आहे, तुमचं कीर्तन ऐकलं ना, आता गावाकडे यायला नकोच म्हणते, इथं राहायचं आणि देवाची सेवा करायची आहे म्हणते. आता त्या काळचे आई वडील होते ते, आताचे आई वडील नव्हते बुवा. आताचे आई वडील कीर्तनाला पोरगा चालले की त्याला म्हणतात, बस घरी, कीर्तनाला चाललाय, वय वय तुझं कीर्तनाला जायचं, बस घरी. जातील आजोबाला काही दुसरा उद्योग आहे का इथं, जातील कीर्तनाला. जनाबाईंना ठेवायचं ठरलं. मग ठेवायचं कुठं? जनाबाईंना नामदेवरायकडे ठेवायचं ठरलं. नामदेवराने सांगितलं, राहू दे माझ्याकडे. जशी माझी त्या ठिकाणी लेक आहे लिंबाबाई, तशी जनाबाई, मला काय म्हणे, राहू दे. ठरलं बुवा, जनाबाई त्या ठिकाणी राहणार हे निश्चित झालं. वडिलांनी आईने ताकीद केली जनाबाईला, जनाबाई सामान्याच्या घरी राहत नाही, नामदेवरायच्या घरी राहतेस. यांच्याबरोबर देव जेवतोय, यांच्याबरोबर राहतोय, पाहिलं का नाही आता यांच्या कीर्तनात नाचतोय. आणि अशा मोठ्या महात्म्याच्या घरी राहते, फुकट राहू नको, त्यांच्या घरची कामं कर, तुझा उद्धार होईल. जनाबाईनं शब्द पाळला बुवा आणि त्या दिवसापासून जनाबाईने नामदेवरायचं दास्यत्व स्वीकारलं. आणि जनाबाईंनी नामदेवरायच्या घरामध्ये जे पडेल ते काम जनाबाईनं करायचं. दळण कांडण सारवण ह्या सगळ्या गोष्टी भगवंता काय या जनाबाईनं नामदेवरायच्या घरी कराव्या. आणि या उड्यावर होत नव्हतं बुवा. बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी महाराज आपण पाहतो सध्या, महाराज कीर्तनाला यायचंच होतो पण पहाटे काकड्याला उठलो होतो आणि परत दुसऱ्या दिवशी उठायचं, मग झोप घ्यावी म्हणून थांबलो घरीच. जनाबाई तसं नव्हतं बुवा. दळण कांडण हे सगळ्या गोष्टी करून नामदेवरायाबरोबर नित्य देवाची सेवा. दलिता कांडिता दलिता कांडिता दलिता कांडिता महाराज म्हणतात नामदेवराय बरोबर रोज भगवंताचं भजन पूजन करा, नामदेवराय बरोबर सेवा करावी आणि याचा परिणाम या सेवेला देव बोलला वा. आता बरंचसं काही सांगण्याजोगा वेळ आपला नाही का. महाराज म्हणतात काय एक जनाबाईसाठी देवाने केलं नाही, काही एक केलं नाही. सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी भगवंताला शोभत नाहीत अशा गोष्टी सुद्धा भगवंताने जनाबाईसाठी केल्या. जनाबाईनं झाडून घ्यायचं, देवानं त्या ठिकाणी तो कचरा उचलायचा आणि तो लांब नेऊन टाकायचा. झाड लोट करी जनी झाड लोट करी
झाड लोट करी जनी झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी पाटी घेऊन या शिरी नेवणी टाकी तसे दुरी. महाराज म्हणतात डोक्यावर पाटी देवानं घ्यायची आणि लांब नेऊन टाकायची. का? माझ्या भक्ताच्या घरातले हे धुलीकण सामान्याच्या पायाला लागू नये म्हणून. का? ते धुलीकण सामान्य समजता का? परमात्मा म्हणतात अरे मी पवित्र आहे, माझं नाम पवित्र आहे, पण हे माझं पावित्र्य पण कुठून आलं असेल? माझ्या भक्ताच्या धुलीकणानं मला हे पवित्र पण प्राप्त झालं. माझ्या ठाईचे पवित्र पण ते माझे भक्ताचे झान म्हणतात. किंवा आपण प्रमाण म्हणतो का नाही, नामयाचे पाठी चाले केशिरा. कशासाठी? लागावया रज चरणीचे किंवा चरणीचे रज वंदीशुळ पाठ नाचते कीर्तने त्यांचे माता. कित्येक तरी प्रमाण पाहता येतील आपल्याला. प्रत्यक्ष भगवंतानं तो कचरा लांब नेऊन टाकावा. कित्येक तरी उदाहरणं सांगता येतील, वेळ आपल्याकडे नाही. महाराज म्हणतात जनाबाईला देवाची प्राप्ती झाली. देवाला त्या ठिकाणी प्राप्त करून घेणाऱ्या जनाबाईची अवस्था कशी झाली? परिपूर्ण अवस्था हुआ. परिपूर्ण अवस्था कशी असते? पिकलिया शेंदे कडूपण गिरे तैसे आमा केले पांडुरंगे. परमात्मा मध्ये परिपूर्ण अवस्था जर काय असेल तर हा परमात्मा सर्वत्र, हा परमात्मा दिसणं म्हणजे परिपूर्ण अवस्था. एक देशी जीवकळा हा सकळा सोयरा. किंवा ऐसा
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशी दर्शने बरीचशी प्रमाण पाहता येतील आपल्याला. महाराज म्हणतात की भगवंताचं स्वरूप नवे नवे सर्वत्र हा भगवान परमात्मा दिसणं याला परिपूर्ण अवस्था अशी म्हणतात. आणि अशी ही परिपूर्ण अवस्था जनाबाईंची झाल्याच्या नंतर जनाबाईने सामान्यांच्याकडे पाहावं. अरे 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 काय लोकांचं चाललंय. लोकाला फक्त एकच उद्योग राहिलाय. कोणता? ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारे. चांगलं खायचं, चांगले कपडे घालायचे, चांगलं त्या ठिकाणी आयुष्य आराम जीवन जगायचं आणि याच्यात मरून जायचं. महाराज मगाशी प्रमाण सांगितलं का नाही? दुर्लभुरे 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 तुम्ही का नेना. आहार निद्रासाठी दवडत्या मनुष्यपणा. आहार निद्रा याच्यासाठी मनुष्यपण वाया चाललं. आणि मग जनाबाईने लोकांना सावध करायला चालू केलं. अरे अरे हा देह खाऊन पिऊन मजा करण्यासाठी नाही. अरे या देहाला नंतर स्वतःच सार्थक करून घ्या. जनाबाईंना विचारलं सार्थक करून घ्या. हो सार्थक करून घ्या. काय करा? अरे बाबा या देहाचं सार्थक करा. जनाबाई महाराज म्हणतात बाबा दुसरं काही करू नका. या नरदी हाला आला जन्मा येऊन या देख. काय करा? करा देहाचे सार्थक. या देहाचं सार्थक करा. आता लोक बरीच अशी आहेत बुवा, लोकाला सार्थक म्हणजे काय हेच माहित नाही. वडिलापर्यंत झोपडीत राहिलेला असतो. वडील गेल्याच्या नंतर थोडेसा कष्ट करतो, चांगलं शिक्षण घेतो, बंगला बांधतो आणि बंगल्यावर नाव लिहितो सार्थक. वडील पायी फिरत असतात, 4 चाकी गाडी घेतो आणि त्याच्यावर नाव लिहितो सार्थक. महाराज हे सार्थक नाही. जन्माला आलेल्याचं सार्थक म्हणजे भगवंत प्राप्त होणं म्हणजे भगवंत जन्माला सार्थक आहे. प्रत्येकाला प्रमाण पाठ आहे. तो का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखली या भगवंताची सेवा करा. माळ घाला, कपाळाला गंध लावत चला, आळंदी देहू पंढरी सारख्या क्षेत्राची वारी करत चला, एकादशीचं व्रत स्वीकारा. महाराज म्हणतात लोक या गोष्टी करत नाहीत आणि रोज खाऊन येते, खायचं पिऊन येते, प्यायचं बोलणे ते बोलायचं, ऐकून येते ऐकायचं, पाहुणे ते पाहायचं, करून येते करायचं, वाचून येते वाचायचं. आणि याच्यामुळं मनुष्य अधोगतीच्या मार्गाला चालला. आणि अशा या अधोगतीच्या मार्गाला जाणाऱ्याला जनाबाईने सांगावं अरे बाबा मनुष्य देह प्राप्त झाला ना. अरे विचार कर, जन्मा येऊन आधी काय कर, करा देहाचे सार्थक. महाराज अहो देहाचे सार्थक करा ठीक आहे, पण हा सार्थक असणारा देह काय सार्थक करायला मिळाला देह या देहाला आल्यानंतर भगवंताच्या प्राप्तीमध्ये सार्थक आहे असं म्हणता. हा परमात्मा आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल का? महाराज म्हणतात का होणार नाही. भगवंताचं नाव मुखाला घे, आपोआप जीवनाची सार्थकता होईल. नाही का? वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम तेने सार्थक देहाचे. भगवंताचं नाम मुखानं गायलं पाहिजे. जो जो कोणी भगवंताचं नाम मुखानं गातो त्याला दुसरं काही साधन करण्याची गरजच नाही. कारण या जगामध्ये कोणाचं सार्थक झालं? महाराज म्हणतात तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा ठसा. जो भगवंताचं चिंतन करतो त्याचं उद्धार आहे बुवा. भगवंताचं चिंतन करत नाही त्याचा उद्धार नाही. बरीच लोक बाकीच्या मार्गाने जातात, योग तप जप ध्यान धारणा. महाराज म्हणतात याच्यानं त्या ठिकाणी जीवनाची सार्थकता नाही. सार्थक भगवंताचं चिंतन करण्यामध्ये आहे. भगवंताचं चिंतन काळ सार्थक केला त्यानी, काळ सार्थक केला त्यानी, केला त्यानी, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला त्यांनी.
काळ सार्थक केला त्यांनी हरिनामणे विठ्ठल हरिनामणे विठ्ठल काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. या भगवंताला चित्तामध्ये साठवलं नाही का. महाराज म्हणतात की हा भगवान परमात्मा नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. या भगवंताचं त्या ठिकाणी चिंतन मनामध्ये धरल्यानंतर या जीवनाचं सार्थक होतं. सार्थक होतं म्हणजे काय, मी मग अशी सांगून गेलो, भगवंताची प्राप्ती होणं म्हणजे जीवनाचं सार्थक आहे. भगवंताचं चिंतन केलं, दुसरं काही करायची गरज नाही, देव आपोआप भेटतो आणि देव भेटला की सार्थक होतं. म्हणून महाराज काय म्हणतात, मुखानं भगवंताचं चिंतन कर, दुसरं काही करू नको. मी मगाशी सांगितलं, लोक अनेक मार्गाने जातात पण त्याच्यानं सार्थक होत नाही. एकमेव सोपं साधन मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. का वाचे श्री विठ्ठलाचे नाम? कारण विठ्ठल सामान्य समजू नका. विठ्ठल ह्या शब्दाचा विचार जर केला तर हे विठ्ठल जे आहे का नाही अत्यंत पवित्र आहे. बुवा किती पवित्र आहे. विठ्ठल हे नामस्मरण या भवसागरातून तारून नेईलच नेईल. सध्याच्या जमान्याला त्या ठिकाणी महाराज एक उपाय म्हणून सुद्धा हे विठ्ठल नामचिंतन श्रेष्ठ आहे. कसं, सध्या जर पाहिलं आपण तर हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त झालेलं आहे. बुवा आहे का नाही, हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त झालेलं आहे. एक व्हॉट्सअपला एक लेख वाचला होता मी. डॉक्टर आहे तो आणि त्याच्या आईला हार्ट अटॅक आला. हा दवाखान्यात, आई घरी. आईनं फोन केला, अरे मला त्रास होऊ लागलेला आहे, छाती दुखतंय, चक्कर येऊ लागलेली आहे, अस्वस्थ वाटायला लागलेलं आहे आणि आता माझं कसं होईल. त्याने सांगितलं काळजी करू नको, कोणी घाबरू नको. पहिल्यांदा आता घराचं अंतर आणि दवाखान्याचं अंतर जवळजवळ 2-3 किलोमीटरचं अंतर, रस्ता रहदारीचा. आता वाचायचं कसं तोपर्यंत. त्यानं सांगितलं, बाई हाताच्या ते काही हात आहेत का नाही दोन, त्या 2 हातानं मोठमोठ्यानं टाळ्या वाजवून विठ्ठल 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 म्हणून मोठमोठ्यानं विठ्ठल विठ्ठल आणि दुसरं काही करू नको म्हणजे याच्यात तू तरुण जाशील. परिणामी ह्या विठ्ठल 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 म्हणण्यानं त्याला त्या ठिकाणी जो जोराचा अटॅक येणार होता तो त्या ठिकाणी राहिला आणि दवाखान्यात जाऊन त्याची आई बरी झाली. बुवा का, कारण विठ्ठल म्हणण्यानं ते असं सांगितलं जातं की हृदयाच्या झडपाला त्या ठिकाणी महाराज मोठं असं ताकद त्या ठिकाणी ते म्हणावं लागतं. मग ते मोठ्यानं झडप उघडते आणि ते ब्लॉकेज पुढं सरकतात. म्हणे आता वाचण्यासाठी तर विठ्ठल म्हणा, जाऊ द्या. महाराज सांगून सांगून दमले, नका ऐकू महाराजाचं. पण मरायचं नसेल अटॅकनं तर विठ्ठल विठ्ठल म्हणा. महाराज म्हणतात, अरे हे विठ्ठल असं तर तारेलच तारेल. आणि एकमेव साधन भगवंताचं असं आहे की सगळ्या संकटातनं माणसाला तारतं. बुवा काही करू नका. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. काय झालं, एक वारकरी, त्याचा मुलगा काही वारकरी नव्हता. वारकरी नसल्यामुळे त्यानं रोज पोराला म्हणायचं, अरे बाळा माळ घाल माळ घाल माळ घाल. बापानं सांगितलं पण माळ घालायचं काय याच्या डोक्यात बसेन. त्यानं सांगावा, नाही बाबा मला काही माळ घालायची इच्छा नाही, मी काही माळकरी होणार नाही. अरे नको माळकरी हो, देवाचं नामस्मरण तर कर, देवाचं भजन तरी कर. तर सांगितलं तेही जमणार नाही म्हणे, मी काही भजन करणार नाही. बापानं सांगितलं ठीक आहे, पण एक सांगतो तेवढं ऐक. काय, असं तू भजन करू नकोस, पण ज्या दिवशी तुला संकट पडेल त्या दिवशी तुझा हा बाप सुद्धा तुझ्या बरोबर नसणार आहे किंवा कुणी तुझ्या बरोबर नसणार आहे. त्यावेळेस मात्र माझ्या देवाला हाक मार, तो तुला त्या संकटातनं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. त्याचं होतं मेडिकल. आणि मेडिकल असल्या कारणानं एके दिवशी आपल्या मेडिकलमध्ये बसला. अशी संध्याकाळची वेळ, संध्याकाळची रात्रीची वेळ आहे आणि एक 10-12 वर्षाची मुलगी गरीबाची आली आणि तिने सांगितलं, ओ
मेडिकलवाले काका म्हणे माझी आई खूप आजारी आहे आणि तिच्यासाठी औषध न्यायला आले, हे घ्या चिठ्ठी आणि औषध द्या. त्या हातामध्ये चिठ्ठी घेतली, नीट वाचोस्तोर लाईट गेली. आता दुसरं काही साधन नाही. पुरीने सांगितलं औषध द्या, लवकर द्या, डॉक्टरने लवकर द्यायला सांगितलेलं आहे. आता औषध द्यावं म्हणून आता त्या हाताला सवय, पण लाईट जाण्यानं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हात जायला पाहिजे तिकडे गेलाच नाही. दुसरीच बाटली उचलली आणि ते औषध म्हणून त्या पोरीच्या हातात दिलं आणि पोरगी बाहेर पडली. पोरगी निघून गेली की 5-10 मिनिटाला लाईट आली आणि सहज त्या औषधाच्याकडे लक्ष गेलं तर जे औषध द्यायचं होतं ती बाटली तिथंच होती बुवा. ती काही दिली गेली नाही. मग दिली कोणती म्हणून शेजारी पाहिलं तर विषाची बाटली होती बुवा. ती विषाची बाटली पोरीच्या हातात पडली. त्याला वाटलं आता आपलं काही खरं नाही. पोरगी विष त्या ठिकाणी जाऊन औषध म्हणून आईला पाजणार आणि विष आपला परिणाम करून आईला मारून टाकणार. आता करू काय? बापाचे शब्द आठवले, ज्या दिवशी संकट पडेल त्या दिवशी देवाला आठव. आणि मग मात्र असा प्रसंग आला, आता देवाशिवाय कोणी नाही. मग धावा चालू केला, पांडुरंगा, विठ्ठला, केशवा, नारायणा, अरे नाही तुझ्याशिवाय कोणी, रामा अरे वाचव वाचव वाचव. शुद्ध भावनेनं केलेला धावा, की ज्या भावनेचा विचार केला हे संकट पडलं. खरं सांगा, बायकोविषयी प्रेम असतं का आपल्या चित्तात? संसाराविषयी, मुलाविषयी, कोणाविषयी? देवाविषयी प्रेम. आणि मग मात्र ते भगवंतानी जाणलं, अरे काही काळ का होईना संसारापासून तो आता वेगळा झालाय आणि माझा आठव केला, याच्यावरचं संकट त्या ठिकाणी घालवावं. म्हणजे गेलेली पोरगी परत माघारी आली. त्या मुलीला पाहिलं नाही, घाबरलं ना. याला वाटलं निश्चित त्या औषधानं काही परिणाम केला नाही, याची आई गेली म्हणून ही माझ्याकडे आली. पोरगी घाबरलेली होती. घाबरलेल्या पोरीने येऊन त्या दुकानदाराकडे पाहिलं, अहो दुकानदार, माझी परिस्थिती नाही, माझी आई त्या ठिकाणी आजारी आहे आणि तुम्ही आत्ता जी औषधाची बाटली दिली त्या औषधाची बाटली गडबडीत घेऊन जाताना माझा पाय घसरला, पडले आणि बाटली फुटली. द्याल का दुसरी बाटली? त्यानं सांगितलं 2 देतो, 1 नाही. 2 बाटल्या दिल्या आणि त्या ठिकाणी महाराज निघून गेली. मी काय सांगतो तुम्हाला ऐका, जर शुद्ध भावनेनं अशा किरकोळ संकटामध्ये पडलेलं त्या ठिकाणी जर भगवान काढत असेल तर रोज भगवंताचं चिंतन केलं तर या भवसागरातनं देव का तारणार नाही. म्हणून भगवंताचं चिंतन मुखानं घ्या. म्हणून वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे. या देहाचं सार्थक ते नव्हतं. आता विचार आपल्याला थोडक्यामध्ये मांडला तर वेळच आपला नाही, संपलेला वेळ. महाराज म्हणतात काय या नामस्मरणाचा त्या ठिकाणी महिमा सांगावा, की हे महिमा एवढा श्रेष्ठ आहे की हे महिमा वर्णन करत असताना या देवाचा, या नामाचा महिमा, देवाचा असणारा, जवळचा असणारा शेष, पण तो शेष सुद्धा त्या ठिकाणी शिणून गेला. ऐसा नामाचा महिमा, महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. शेषवर्णिता, शेषवर्णिता, शेषवर्णिता झाली सीमा. वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. शेषवर्णिता, शेषवर्णिता, शेषवर्णिता विठ्ठलाचे. वाचे नाम विठ्ठलाचे, नाम विठ्ठलाचे. महाराज वर्णन करतात की अरे हे जे काही भगवंताचं वर्णन आहे हे शेषाला सुद्धा कळाला नाही. शेष काही सामान्य समजतं का? नित्य देवाच्या बरोबर आहे, पण शेषाला सुद्धा कळणार. पुसू नका बाई वेदासे काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या 2,000 जिबा जिबा देव काहो विटेवरी उभा उभा. शेष जाणू गेला
तो पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. महाराज म्हणतात ते आपल्याला कळणार नाही. हा शेष सुद्धा शिनून गेला, शेषाला सुद्धा भगवंताचा पार कळाला नाही, म्हणून हा शेष सुद्धा या नामाच्या महिमेपुढे शिनून गेला. एवढा अगाध महिमा या नामाचा आहे. किती महिमा नामाचा श्रेष्ठ आहे. जनावे महाराज त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ जर त्या ठिकाणी काय असेल तर भगवंताचं चिंतन आहे. अभंगाच्या शेवटच्या नाम तारक त्रिभुवनी, 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 म्हणे नाम याची जनी, म्हणे नाम याची जनी, वाचे नाम विठ्ठलाचे, नाम विठ्ठलाचे, म्हणे नाम याची जनी, म्हणे नाम याची जनी, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे, ने सार्थक देहाचे, तेने सार्थक देहाचे, तेने सार्थक देहाचे, तेने सार्थक 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 देहाचे, देहाचे देहाचे देहाचे, तेने सार्थक देहाचे, देहा देहाचे,
रखुमाये रखुमाये जय जय विठोबा रखुमाये हरी विठोबा तुकाराम विठोबा रखुमाये हरी विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये 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 विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये बोला पुंडलिक वरदा. हरी विठ्ठल ज्ञानदेव विठोबा रखुमाये हरे महाराज वर्णन करतात या त्रिभुवनामध्ये सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते भगवंताचं चिंतन आहे. त्रिभुवनामध्ये दुसरं साधन नाही की ह्या नामाचिंतनाची बरोबरी करू शकेल. महाराज म्हणतात ज्ञानोबाराचा हरिपणात आपण रोज म्हणतो का नाही, गगना हुनी वाड नाम आहे, असं चोखोबारांचा असाच एक अभंग आहे पहा. नामाचा महिमा त्रिभुवनी थोर तरले अपार जीवजंतू. म्हणून या त्रिभुवनामध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल तर हे भगवंताचं नामचिंतन आहे. म्हणून जनाबाई महाराज सांगतात की हे चिंतन आपण प्रत्येकाने केलं पाहिजे आणि हे चिंतन करून आपल्या जीवनाची सार्थकता त्या ठिकाणी आपण केली पाहिजे. म्हणून वाचे नाम विठ्ठलाचे तिन्ही सार्थक देहाचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव. ज्ञानेश्वर माऊली बोला पुंडलिक ज्ञानदेव. जन्मा येऊन्या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. यथामती यथावकाश भगवंताने जशी बुद्धी घातली त्या पद्धतीनं तुमच्या पुढे अभंगाचा विचार मांडला. सुरुवातीला सांगून गेलो चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र बहिरम आणि या बहिरम बाबांच्या पवित्र असणाऱ्या या भूमीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदामध्ये तुम्ही सर्व येणारे आसपासून मंडळी आणि या मंडळींच्या विशेष उपस्थितीमध्ये हा सोहळा मोठ्या आनंदानं पार पडतोय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठा उत्साह या सोहळ्याचा आहे की या वैशिष्ट्य आहे सोहळ्याचं या की मायामध्ये 9वं वर्ष असेल आहे की नाही, 10वं वर्ष. 10 वर्षामध्ये मधला काळ असा गेला सगळं जग थांबलं पण बहिरमचा सप्ताह थांबला नाही. बरोबर आहे की नाही. केव्हा कोरोनाच्या काळामध्ये सगळं जग थांबलं पण बहिरमचा सप्ताह थांबला नाही. का थांबला नाही? कारण हा शुद्ध भावनेनं त्या ठिकाणी केलेला आहे म्हणून थांबला नाही. तुमची भावना तुमची या सप्ताहाविषयी असणारी निष्ठा आहे आणि त्या योगानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदानं हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. आणि आज तुमच्या सर्वांच्या पुढं या 10 वर्षाचा साक्षीदार म्हणून या सोहळ्याचा दरवर्षीचा मी आहे बरं का. दरवर्षी या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे तुम्हा सर्वांच्या प्रेमास्तव आमचे स्नेही असणारे हरिभक्तीपरायण संजयजी महाराज आलवणे हे त्या ठिकाणी मला देत असतात. आणि मग येऊन जसं काही तोडकं मोडकं आम्हाला जसं भगवान परमात्मा बुद्धी घालेल. कारण रोज त्या ठिकाणी तुम्ही हापूस आंबा काय ते देवगड काय पायरी काय असल्या आंब्याचे रस खाताय. मी आपलं गावठी आंबा आहे साधा आपला साधा आंबा आहे मी आपला. म्हणून त्या ठिकाणी महाराज सुंदर असा योग महाराजांच्यामुळं ही दिग्गज सेवाधारी मंडळी आहेत. ही नुसते कलाकार नाही, कलाकार होणं खूप सोपं आहे बुवा. कलाकार होणं सोपं नाही, काय अवघड नाही, काहीच नाही. कलाकार होणं खूप सोपं आहे. खरं सांगू का ह्या लोकांनी परमार्थ केला नाही, परमार्थ अनुभवलाय म्हणून श्रेष्ठ आहेत बुवा. बघा टाळ्या नका वाजू. कारण पाठांतर कुणी करते, अभंग कुणी सांगते, पण त्या अनुभवातनं त्या ठिकाणी सिद्ध व्हावं लागतं. आणि ह्या लोकांनी परमार्थ अनुभवलेला आहे बुवा. कारण प्रमाण काय आहे, एक तरी ओवी ह्यांनी अनुभवलेला आहे. नुसतं गायचं आहे म्हणायचं आहे म्हणून नाही.
परमार्थ करायचा आहे म्हणून नाही, तर परमार्थ या मंडळीने अनुभवला. सुरुवातीला सांगून गेलो, नवोदित असणारी ही कीर्तनकार भजनी मंडळी यांचं ऐकून त्या ठिकाणी शिकतात. आणि आजपर्यंत जर ऐकलं नसेल तर इथून पुढे ऐका, निश्चित फरक पडेल तुमच्यामध्ये. एवढी गुणवान मंडळी, सेवानिष्ठ मंडळी, म्हणजे गोडशाबा असतील, गोपाळी महाराज असतील, तर आमचे कुटे महाराज आहेत, ह्या सर्व मंडळीने त्या ठिकाणी महाराज अनमोल असं सहकार्य दरवर्षी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. असं सहकार्य प्रत्येकाने करावं. आणि आमची तरुण मंडळी, की ज्या मंडळीचा विचार करता अगदी कीर्तनामध्ये शोभा आणणारी त्या ठिकाणी ही तरुण टाळकरी मंडळी आहेत बुवा. हे कुठंतरी पाहायला मिळतं, कुठंतरी म्हणण्यापेक्षा बहुतेक बहिरमलाच पाहायला मिळतं, दुसरीकडे मिळते का नाही सांगता येत नाही. कारण का बऱ्याच ठिकाणी कीर्तनाचा योग येतो बरं का, बऱ्याच ठिकाणी कीर्तनाचा योग येतो. सगळी त्या ठिकाणी 50, 55, 60, 70च्या पुढची नाही तर 2 वर्षाचे, 4 वर्षाचे, 5 वर्षाची, एकदमच लहान, ज्याला काहीच कळत नाही असे. एका गावात असंच झालं. मी म्हणलं अरे जास्तच लहान आणि जास्तच वयस्कर, मधल्याचं काही नाही का? नाही म्हणे आम्ही तुकोबारायचा शब्द पाळतो म्हणे. म्हणलं कसं काय? या रे या रे लहान अशी मंडळी आहेत म्हणे आम्ही. चांगली गोष्ट आहे, पण त्या ठिकाणी महाराज सर्व गुरुजन मंडळी अशीच सेवा भगवंताने आपल्या हातून करून घ्यावी एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. बोला